नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तीळ बघून ही कुठली रेसिपी, पण आता बघा लवकरच संक्रांत येत आहे का नाही, मग संक्रांत स्पेशल ही रेसिपी असणार आहे बरं का. आता ह्याचे फायदेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तिळाचे, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा सुरुवातीला आपल्याला घ्यायचे ते म्हणजे तीळ. तर तिळाचं तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि कपानीसुद्धा सांगणार आहे. अगदी तुम्ही एखादी वाटी पेला घेतलात ना तरीसुद्धा चालेल. एका भांड्यामध्ये बघा 2 कप इतके तीळ घेतलेत. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 300 ग्रॅम इतके तीळ घेतलेत. तिळामध्ये पण कचरा वगैरे खडे वगैरे असतात बरं का, त्यामुळे ना छान निवडून वगैरे घ्यायचे आहेत. तीळ ही तर मी स्वच्छ असे निवडून घेतलेत बघा. तिळामध्ये पण 2 फरक असतात. एक पॉलिश केलेले असतात आणि हे बिन पॉलिशचे देशी तीळ असतात, जे की हे चवीला फार छान लागतात बरं का. आता आपण त्याचबरोबर घेणार आहोत शेंगदाणे. तर 2 कप इतके तीळ घेतले होते ना, त्याच्यासाठी 1 कप इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत बरं का. शेंगदाणेसुद्धा छान निवडून घ्यायचे आहेत बरं का, कारण शेंगदाण्यामध्ये सुद्धा खडा असतो, अगदी शेंगदाण्यासारखा दिसणारा रंगाचाच असतो. मग पूर्ण आपल्या रेसिपीची वाट लागायला नको म्हणून ना शेंगदाणे नेहमी आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला घ्यायचं आहे गूळ. तर गूळ आपण इथं 1.5 कप इतका घेणार आहोत. तर गूळ ना असा काळाच घ्यायचा आहे बघा, जो की हा केमिकल विरहित असतो. गुळाचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मला साहित्य पाहून तर बघा अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा. तर आज आपण करत आहोत तिळची बर्फी. आता बघा थंडी आहे का नाही, पण थंडी स्पेशल ही तिळाची बर्फी करत आहोत. शिवाय आता लवकरच संक्रांत येत आहे. मग संक्रांतीला तुम्ही आवर्जून ही रेसिपी करून पाहणार, एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आता चला आपण शेंगदाणे तीळ जे घेतलेत ना ते भाजून घेणार आहोत. सुरुवातीला पॅनमध्ये ना शेंगदाणे घातलेत आणि हलके डाग पडूसपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे शेंगदाणे ना छान प्रकारे भाजले जातात. शेंगदाणे जर चांगले भाजले ना तरच ह्याच्यावरची जी सालपाट आहेत ना ते निघली जातात. शेंगदाणे ना पहिल्यांदा भाजून घ्यायचे, म्हणजे थंड लवकर होतात आणि लवकर ह्याच्यावरची सालपाटं निघतात. बघा अशी सालं निघूसपर्यंत का नाही शेंगदाणे हे भाजायचे आहेत. आता शेंगदाणे ना आपले भाजलेत बघा. शेंगदाणे भाजत असताना गॅस ना बारीक ठेवून भाजायचा, म्हणजे छान प्रकारे भाजले जातात. बघा तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल. भाजलेले शेंगदाणे ना खाली एका ताटामध्ये काढून घेतले. आता त्याच पॅनमध्ये का नाही आपल्याला घालायचे तीळ. तर तीळसुद्धा मी अगोदर छान असे निवडून घेतलेत. तुम्हाला तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत का हो? तरीसुद्धा मी सांगते थोडक्यात. तीळ का नाही हे प्रथिने, निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांनी परिपूर्ण असून हाडे मजबूत करतात, पचनक्रिया सुधारतात, हृदयाचे आरोग्य जपतात, मधुमेह नियंत्रणास मदत करतात, त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. असे बरेच तीळ खाण्याचे फायदे आहेत बरं का. आता तुम्हाला हे फायदे सांगूसपर्यंत ना तीळसुद्धा छान भाजलेत बघा. अगोदरपेक्षा रंग आणखीन छान गडद आलं का नाही, आणि तडतड आवाज येतो बघा तीळ भाजल्यानंतर, म्हणजे हे भाजले समजायचं. मस्त मंद आचेवरती भाजायचे. आता भाजलेले तीळ ना खाली एका ताटामध्ये काढून पसरून ठेवलेत, म्हणजे ते लवकर थंड होतील. आणि शेंगदाणे बघा आपण अगोदरच भाजून ठेवल्यामुळे थंड झालेत. आता ह्याच्यावरचे जे सालपाट आहेत ना ते असे आपल्याला चोळून चोळून काढायचे आहेत. अगदी तुम्ही ह्या पद्धतीत काढू शकता, किंवा तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते, म्हणजे चोळण्याची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं, भाजलेले शेंगदाणे जे आहेत ना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरचं बटन ना बंद चालू करत असं 2 वेळाच करायचं आहे. आणि मग ना एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे आपल्या ताटामध्ये, परातामध्ये किंवा सुपामध्ये घ्यायचं आहे आणि छान प्रकारे ना पाकडून घ्यायचं आहे. बघा इथं सालपाटं तुम्हाला पुढं आलेले दिसत असेल. मग फुंकर मारलात ना तर सगळी सालपाटं ह्याची निघली जातात. म्हणजे ही पद्धतसुद्धा छान आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीत सालपाटं काढायला आवडत असेल त्या पद्धतीत काढू शकता. शिवाय अगदी नाही काढलात तरीसुद्धा चालणार आहे बरं का. आता बऱ्याच शेंगदाण्याच्या सालपाटं निघालेल्या आहेत, पण काही 2-4 शेंगदाण्याच्या वरचे सालपाटं आहेत ना ती हाताने मी चोळून काढलेत. आता पुन्हा हे मिक्सर जारमध्ये शेंगदाणे काढून घेणार आहोत आणि मिक्सर बंद चालू करत असं वाटून घ्यायचं आहे बरं का. म्हणजे ह्याच्यातनं तेल सुटलं जाईल ना, म्हणून मिक्सरचं बटन हे बंद चालू करत असं फिरवल्यामुळे ना छान तिळाची पावडर झाले बघा. आता बाकीचे जे तीळ होते ना ते सुद्धा मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत. एका वेळेस भरपूर घालायचं नाही बरं का, थोडे थोडे तीळ घालून वाटून घ्यायचे, नाहीतर ना ते वाटले जात नाहीत व्यवस्थित. अगदी जास्त बारीक पावडरच असायला हवी असं काही नाही. अगदी रवाळ राहिली ना तरीसुद्धा चालेल, आणि तशीच हवी रवाळ दाणेदार छान. आता सर्व तीळ इथं मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेतलेत, पण थोडेसे तीळ बघा इथं मी ठेवलेत. ते पुढे वापरणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. सर्व तिळाची, शेंगदाण्याची ही आपली पावडर करून झाले बघा. आणि जशी होईल ना तशी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे. फ्लेवर छान येतो का नाही म्हणून.
आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमूटभर. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं का नाही त्याची चव आणखीन वाढते. आणि सर्व छान असं मिसळून घेतलेलं आहे. चला आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे बघा आणि पॅनमध्ये ना 2 चमचे इतकं तूप घातलेलं आहे. अगदी तुपामुळे ना आपल्या बर्फीला रंग छान म्हणजे शाईन छान प्रकारे येते बरं का. आणि एक सुगंधसुद्धा मस्त फ्लेवर येतो तुपाचा. त्याच्यामुळे आवर्जून तूप हे वापरायचं. आता जो आपण चिरून बाजूला ठेवलेला जो गूळ होता तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. गॅस बारीक ठेवायचा, वाढवायचा नाही, नाहीतर गुळाचा पाक कडक होईल. आता जसं गूळ वितळेल ना तसं हे मिश्रण पातळ होणार आहे बघा. गूळ पूर्ण फेसळोसपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं 2 चमचे इतकं पाणी. अति जास्त घालायचं नाही. पाणी घातल्यामुळे ना पाक हा कडक होत नाही. आपण तिळाची वडी करत आहोत का नाही, मग ती कडक होणार नाही. त्याच्यामुळे का नाही ही तर थोडंसं पाण्याचा वापर केला आहे. गॅस बारीक करून बघा, सतत मी एकाच दिशेने हलवत राहिल्यानंतर छान इथं तुम्हाला गूळ हा फेसाळून वर आलेला दिसत असेल. हलका फेसाळा, आणखीन थोडासा फेसाळण्यासाठी ना आपण सतत हलवत राहणार आहोत. गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे बरं का, नाही तर गुळाचा रंग जरी बदललात ना तरीसुद्धा चव बिघडली जाते, थोडीशी कडवट येऊ शकते. आता बघा तुम्हाला छान गूळ इथं फेसाळून वर आलेलं दिसत असेल. आता आपण तयार केलेलं तीळ शेंगदाण्याचं जे मिश्रण होतं ना ते थोडं थोडं करून घालून घेणार आहोत. गॅस खाली बारीक ठेवलेला आहे आणि आता आपण हे हलवत राहणार आहोत. म्हणजेच की सगळ्यांचा एकजीव व्हायला हवं ना असं आपण हलवून घेऊयात. गुळामध्ये छान प्रकारे हे मिसळून जायला हवं. त्याच्यामुळे छान प्रकारे आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आता इथे जर मी लाकडी चमचा घेतला ना त्यांनी पाहिजे तसं व्यवस्थित हलवता येत नव्हतं, म्हणून इथं स्पॅच्युलाच्या मदतीने मी छान ह्यांचा एकजीव करून घेत आहे बघा. म्हणजे गुळामध्ये ना सर्व छान प्रकारे हे मिसळून जाईल. त्याचा ना एका ठिकाणी गोळा होईपर्यंत ना आपल्याला हलवत राहायचं आहे बरं का. ते आता तुम्हाला पुढे कळेलच. गॅस खाली बारीक ठेवायचा, नाहीतर हे कडक होऊ शकतंय. गूळ असल्यामुळे लगेच हा करपला जातो बरं का. हो, इथं एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे गूळ जो वापरला तो साधा वापरलेला आहे, चिक्कीचा वापरायचा नाही. चिक्कीच्या गुळामुळे काय होतं माहिती आहे का, दाताला चिटकला जातो किंवा कडक अशी बर्फी होते. त्यामुळे आता बघा ह्यांचा एकजीव झालेला तुम्हाला दिसत असेल. आता गॅस बंद करायचा आहे आणि खाली एका ताटाला इथं मी तूप लावून घेत आहे. अगदी तेल लावून घेतलात तरीसुद्धा चालेल. तुम्ही एखादा चौकोनी डबा किंवा केक टीन घेतलात, त्याला तेल तूप लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. तयार केलं आता मिश्रण आपण घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे थापून घेऊयात एकसारखं. ही प्रोसेस ना गरम गरम असतानाच करायचं आहे. म्हणजे थंड झालं ना जर अशी हे कडक म्हणजे सेट व्हायला जातं ना, त्याच्यामुळे गरम गरम असतानाच असं सगळीकडे पसरून घ्यायचं. पेलेला पाठीमागच्या बाजूने थोडंसं तूप लावून घेतलात आणि असं थापून घेतलात ना, बघू शकता अगदी छान एकसारखं थापून झालं बघा. आता बघा अगोदरच इथं भाजलेले मी जे तीळ होते का नाही ते बाजूला काढले होते, ते आता ह्याच्यावरून घालून घेत आहे. म्हणजे कशी ही वडी ही जी बर्फी आहे ती दिसायला आणखीन छान दिसेल का नाही म्हणून. आणखीन थोडंसंच पेलेने असं दाबून घेऊयात, म्हणजे कसं ते चिटकून बसतील का नाही खाली म्हणून. आता हे मिश्रण खूप गरम आहे. फ्रीजमध्ये आपल्याला बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. हे ताट असंच बाहेर ठेवायचं आहे एक 5 मिनटासाठी बरं का. अगदी जास्त कडक होईपर्यंत ठेवायचं नाही. हे का नाही थोडंसंच थंड झाल्यानंतर वड्या कापायच्या आहेत बरं का. अगदी तुम्ही जास्त कडक झाल्यानंतर कापायला गेलात ना वड्या तर कापल्या जाणार नाहीत. बघा मी हलकं थोडंसंच थंड केलं आहे तरीसुद्धा कापता येत नाहीत. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावू शकता. अति जास्त जर कडक झालं तर तुम्हाला बिलकुलसुद्धा ह्याच्या वड्या पाडता येत नाहीत. आता इथं मी चौकोनी आकाराच्याच वड्या पाडून घेत आहे. अगदी तुम्ही डायमंड शेपमध्ये जशी आपली काजू कतली असते का नाही तसं कापून घेतलात तरीसुद्धा चालेल. आपण ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं होतं का नाही तर सहजपणे ह्या वड्या बाहेर निघतात. तुम्ही ह्याला तिळाची वडी म्हणू शकता, तिळाची बर्फी किंवा तिळाची चिक्कीसुद्धा म्हणू शकता. अगदी छान खुसखुशीत होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही तिळाची वडी आवर्जून एकतरी खाल्ली पाहिजे. ह्याचे फायदे तर तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. खास करून थंडी आहे की नाही, थंडीमध्ये विशेष करून आवर्जून सेवन केलंच पाहिजे. तुम्हीसुद्धा ही तिळाची वडी ना नक्की करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची तिळाची वडी ही कशी झालेली आहे. आता का नाही संक्रांत येणारच आहे. मग संक्रांत म्हटलं की आपण तिळाचे लाडू, तिळाची पोळी असे वेगवेगळे पदार्थ करतो. ह्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती नवनवीन घेऊन येईलच. त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला ही तर मी ही वडी मोडून दाखवली. अगदी तुम्हाला मोडल्यानंतर अंदाज येतच असेल ती किती खुसखुशीत झाले बघा. आणि हो, व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. ही तिळाची वडी ना एकदा केला तर अगदी महिना काय 2 महिना खराब होत नाही बरं का. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.